10वी संपली, पण गोष्ट नाही आणि आपली मैत्री पण. भाई कमबॅक असावा तर 10वीच्या टीमसारखा. मित्रांनो, सुरुवातीला 8वी सुरू केली. बघता बघता 8वीला खूप जास्त प्रेम मिळालं. मित्रांनो, असंच चालू असताना एकदम या प्रेक्षकांकडनं या मालिकेला खूप जास्त प्रेम मिळू लागलं. परंतु मित्रांनो, जेवढं तिला प्रेम मिळत होतं तेवढंच त्यांची स्टोरी संपत चालली होती. मित्रांनो, जेवढा तिचा क्रेज वाढत होता, परंतु मित्रांनो हे डायरेक्टरलाही माहिती होतं की हिचा क्रेज वाढतोय. परंतु मित्रांनो, ती एक स्पेसिफिक गोष्ट असल्यामुळे त्या डायरेक्टरला त्याच्यामध्ये काही गोष्टी वाढवता आल्या नाही व एपिसोड लिमिटेड बनले. परंतु मित्रांनो, कहाणीमध्ये परत एक ट्विस्ट आला. 8वी संपली, परंतु आता काय तर मित्रांनो, 8वी संपल्यानंतर 8वी च्या जे क्रिएटर्स होते त्यांनी बघितलं की ह्या मालिकेचा खूप जास्त क्रेज आहे, परंतु आता 8वीच्या समोर काही आणू शकत नाही. तर त्यांनी एक खतरनाक डोकं लावलं. त्यांनी त्या ठिकाणी 8वी बंद करून नवीन मालिका काढली, ती म्हणजे 10वी. तर मित्रांनो, 10वी तर तुम्हाला माहिती असेल किती जास्त या मालिकेचा क्रेज होता आणि किती जास्त ही मालिका गाजली. परंतु मित्रांनो, सेम परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. तो सेम प्रॉब्लेम त्या ठिकाणी आला. लिमिटेडचे एपिसोड त्या ठिकाणी बनवू शकत होते, परंतु मित्रांनो हे 10वीच्या टीमला सुद्धा माहिती होतं की आपण जास्तच एपिसोड वाढवायला गेलो तर ह्या मालिकेचा परत कचरा होईल. मित्रांनो, डायरेक्टरला खरंच मानावं लागेल, कारण की मित्रांनो त्या ठिकाणी क्वालिटीसुद्धा मेंटेन केली व एपिसोडही आपल्याला त्या ठिकाणी चांगले दाखवण्यात आले. परंतु मित्रांनो, असं सगळं चालू असताना या मालिकेला खूप जास्त प्रेम मिळालं. परंतु अशातच आता एक नवीन ट्विस्ट आला. एपिसोड सगळे संपले, 10वी सुद्धा बंद झाली. तर मित्रांनो, या मालिकेचा एवढा क्रेज होता, जिथं बघावं तिथं त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये, शॉर्टमध्ये किंवा कोणता जे व्हिडिओ अपलोड करतो त्यामध्ये फक्त एकच कमेंट, 11वी सुरू करा, 11वी सुरू करा. तर मित्रांनो, डायरेक्टरला देखील या मालिकेचा क्रेज कळला व त्यांनी देखील यावर ॲक्शन घ्यायचं ठरवलं. आणि मित्रांनो, तुम्ही नुकताच बघू शकता त्यांच्या ऑफिशियल इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलवरती 11वी म्हणून एक व्हिडिओ आला आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगलं आहे की 11वी नक्कीच येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, 8वी पासून 11वीपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला या मालिकेमध्ये सर्वात जास्त आवडीचा कॅरेक्टर कोणतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.